आता सकाळी वाजले 6 आणि आपली रूम आहे. बाकी सगळी तयार आम्ही सगळी उठलेला झोपाय कोण नाही. तो कॅमेरावाला जाता उठलाय. कॅमेरावाला जाता उठलाय. आता आंघोळ करायची. आता व्ह्यू आहे पुढं. सकाळी 6 वाजता लेमन टीची तयारी आणि इथं गाडी पुसून घेणारे आमचे सरकार. गाड्या अशा लावलेल्या आहेत. जरा पिळे लागलं तर घ्या आणि परत लागलं तर लेमन टी. अय्या वास कसला आला जबरदस्त. कोयना कॉटेज जे संतोष काकांचं आहे ते कॉटेज आपण इथं आलोय. नाश्ता वगैरे प्रोव्हाइड केलाय काकांकडनं आपण माहिती जाणून घेऊया आपल्या कॉटेज. सर नमस्कार, मी कोयना कॉटेजचा मालक संतोष पवार. सर मी गेले 5 वर्षापासून हा व्यवसाय करतोय. आज पूर्वी फार कमी पर्यटक म्हणजे कुठंही आपले टेंट वगैरे लावून आपण कॅम्पिंग करून सुविधा नव्हती. पण मी आता माझ्या इथं मी संपूर्ण सुविधा केली आणि जवळजवळ माझे 9 रूम आहेत. अजून टॉयलेट बाथरूमची एक्स्ट्रा सुविधा आहे. आपण ज्यावेळेला बाहेर टेंट लावतो त्यावेळेला आपण टॉयलेट बाथरूम बाहेरचे यूज करतो किंवा प्लस लेडीज वगैरे लोक असतील तर लेडीजसाठी एक रूम दिला जातो आणि जेंट्ससाठी एक रूम दिला जातो. आणि अशा पद्धतीने आपण इथं चांगलं नियोजन करून इथून फॉर्ड परमिशन गाईड अजून बोटिंगची व्यवस्था इथं चांगल्या प्रकारची आपण करून त्यांना ब्रेकफास्ट चहा नाश्ता आणि जेवण हे सर्व चांगल्या पद्धतीने आपण देऊन तुम्हाला रात्रीचं माहितीच आहे की मी किती चांगल्या पद्धतीने जेवण घातलंय. त्यात काय त्रुटी असतील तरी तुम्ही मला सांगू शकता. एक नंबर होता. अशा पद्धतीने माझ्याकडनं मी ही सेवा पब्लिकची करत असतो आणि तुम्ही परत यावं आणि परत मला सेवा करायची संधी द्याल अशी मी आशा बाळगतो. आणि 2 शब्द हे बघा वासोट्यामध्ये आलो आहे. जबरदस्त राहण्याची सोय, जेवणाची सोय, फिरायची सोय एक नंबर केलेली आहे. आणि काकांचं नाव आहे संतोष काका पवार. त्यामुळं एकदा नक्की 100% व्हिजिट करा. एक नंबर म्हणजे एक नंबर. ओके नमस्कार. चिकन एक नंबर बनवलं होतं काकांनी काल. 5 भाकऱ्या खाल्ल्या. नॉनव्हेज तर काय विषय हाल. ओ संतोष काका माझा असं आता गेटवर पोहोचलेलो आहे. गर्दी एकदम गर्दी आहे. जबरदस्त चष्मा घेऊन पडला. काका काय सांगायला 3 वाजेपर्यंत इथं आलं पाहिजे या हिशोबाने चालायचं. आलं का लक्षात? आता वाजले किती? 10 आला लवकर आलं चालतंय पण 3 वाजेच्या आतमध्ये आलं. खरं बघून तर व्हायला पाहिजे ना सगळं. शेवटचा माणूस असेल परत थांबावं लागेल. आपण बघा बघायला किती स्पॉट आहे. बघा फक्त वाईट तिथल्या तिथे आहेत. फक्त खालनं चालायला तुम्हाला वरती काय जास्त वेळ जात नाही आपल्याला. बरोबर जेवायचंच फक्त वरती काय असेल काय. चला Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down.
Don't wanna hear it talking shit from the drama. बिंदास आहे. Send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping body. आपल्याला दिसलेलं आहे पाणी साईडला कुठेतरी. जरा चेहरा धुवून घ्यायचा आणि हे करायचं. थांब थांब की रे, पाणी प्याले की रे, किती देत नाही क्वालिटी आहे. झरा आहे, घरातनं पाणी आलंय. बाटलीवर तोंड धुवायचं पहिला घेऊ पाणी. डायरेक्ट तोंड धुया. पहिला तोंड धुया. बाटली इकडे भरून घे. Meanwhile, थोडा विश्रांती आणि तुझं तू एकटा चालू. किती राहिलीचे ते सांग. आमच्यासाठी चालायचं जरा. तुम्ही काय आता म्हणतो? एवढा आला आपण. तू एवढं आलं नाही एवढं. ऐक की सगळ्यात शेवट मी होतो. मी 5 उचलून घेतो पण चल लागा. 5 मिनिटाचा आहे वाट. असं बोलत म्हणून मी उचलून घेतो की. हे थांब, हे सध्या. 5 मिनिटं रेस्ट घे. काही उठ कमॉन 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 सदेश. पाय चल, लिकेज चल. झालाय, पाय लिकेज झालाय जरा. लीक झाले. ऑइल गेलो ऑइल गेलो. Oil seal गेलं. इंजन कामाला येते बघ तिकडे युट्यूब. ए बाबा इकडे रे, आम्ही इथं आहे. तू नाही तिथं फोटो काढू नकोस. ए चल, काय होत नाही. चल बाबा चल मी तुला नेतो. चला नाही आपण आहे. चला येतो. येतो नाही येतो म्हटलं सिद्धेश तू येणार नाही 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 घेऊन येऊ. येतो म्हटलं येतो. झालं संपलं. रेस्ट घे, पायाला रिलॅक्स कर. तिला बघू नको. येऊ अंक्या 5 मिनिटाला. माझा इथं फोटो काढ. माझा इथं फोटो मध्ये कॅमेरात आलेले काढ. आहेत प्रत्येकाचे. ए भाज्या कुठे तरी ए हात आहेत की रे. आणि ही अशी बसली आहे जेवायला. आता भुकावल्यात त्यामुळे थांबून झाल्यात कोण. ए बघ, मस्त लागायला, हे काय सुटण्या बघ, काय काय चिटणी कांदा. आणि आपण आता जेवायचं सगळ्यात लास्ट. ते त्यावेळेला बापूराव गोखले नाही का, त्यांनी ते तोफा उडवल्या त्यावेळेला ते जुना वेगळा राहिला आणि नवीन वेगळा राहिला. म्हणजे एकच होता रे, मध्ये गॅप पडला. गॅप पडला. एवढं फुडलं फोडलंय ते. अरे मी तेच विचारलो, असं कसं कातरलं जाते डोंगर. उभं कातरलं वेळ लागत नव्हते. हो असं कसं काय बोलून करणार एवढं. ते नीट लक्ष दिलं तर होतं. बरं का, ती माणसं जर दिसलीत ना बघा. चला विषय असा आहे, आम्ही जेव्हा तिथे गेलतो तिथं म्हणजे अशी माहिती समजली की हा मेन वासोटा नाही. लागून जी फोटो मी दाखवीन नंतर, तो वासोटा किल्ला आहे मेन. पण विषय असा आहे की तो मेन आहे आणि हा फसवण्यासाठी, म्हणजे जे कोण आले जंगलात वगैरे इथं, आणि इथं जर आले तर ते गंडू दे म्हणून इथं हा दुसरा कॉपी केलेला आहे. आता किल्ला आपण बऱ्यापैकी बघितलेला आहे. काय वर असं बघण्यासारखं नाही. आता आपण बॅक रिटर्न जायचं आता. चला, वी आर बॅक. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. I'm coming down to send you to your mama. Mr. Whip, घरातली बघितली की मी वाचतात म्हणतात तुम्हाला. fly, I'm the last one to die. इकडनं वाट आहे तरी आमच्या अंगात मस्ती असत्या की इकडनं जायचं. असं आहे. पडला ती वाट काढणार आहे. यस. Black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. होय. राहायची सोय नाही, ते पडलं ना ते सगळं. सुरात वाडा फक्त होता. ते लोक जेव्हा बसले होते ना. हा हा बरोबर. म्हणजे आपण जिथं तुम्ही ते बसले आम्ही तिथं. जेल म्हणाल तर ते तुम्ही नाही का इकडे साईडला जेवायला बसलो होतो वर. आपण वर बसलो जेव्हा त्या साईडला नाही का तो कट्टा. ते फाउंडेशन आहे. आम्ही जेलच म्हणाल तर. आणि मेन जो किल्ला आहे तो इकडे उजव्या साईडला. आणि तो पेशवाने काय तर ते मध्ये दारूबा हे करून फोडला. हा. तो कडे पण झाला. बापू गोखले. बापू गोखले तिने का फोडला देऊ पण तिने का फोडला आले का पोचला असेल. आक्रमण केलं. मंदिरवर काय? तोफातनी ते उडवले. एवढं मोठं उडलं गेलं. हो.
ते असं तोफांचं मार कसला असायचं त्यावेळेला आणि त्या शिंगल असणार अशी वाट हा ती त्या साईडला आहे ना तशीच सेम होती काय पूर्वीचं कसं असणार असं असं असायचं ना आधी ते तोफाने उडून गेले तिकडचं तिकडे निकडते नंतर ते डाकळची तटबंदी असं झालं ना की मग ते डाकळं हातात गेलं असेल हा बरोबर नंतर आता किती वर्ष झाली पाऊस त्याला? पडलं तर त्यावेळेला थोडं झालं असलं तरी पण ते वाढतच गेलं ना ते नंतर किल्ल्यांची तटबंदी तुटत होती दगडच ऍक्च्युअली वापरायचे हो. म्हणजे कसला जाळ व्हायचा तो दगडाला दगडच पडू शकतो गावागावात एक तर ते फुटणार नाही तर ते गोळा फुटणार होय. इथं विषय असा झालेला आहे की आमची जी बोट आहे त्यांचा काका गायब आहे इथे आणि कुठं काय नाही गावाला काका आम्हाला आता इथं बोट ह्यात शोधायची म्हणजे आम्हाला अवघड आहे. 80 नंबर कुठं शोधायची रे आता आता पुढचं पुढं बघायचं मी आता अशी बोटी देऊन बसला मी झोपणार आहे ही झोपायच्या गाडीत येईल तेव्हा येईल जाईल तेव्हा जाईल गुड बाय Meanwhile, फायनली मामा इज बॅक मामा आलेले आहेत फायनली 1 तासानं मामा कुठे गेलता अहो आम्ही किती वेळ बसला खाली ह्यांना विचारलं त्यांना विचारलं ती आपल्यासाठी वाट बघतो तुमची वाट बघत बसलोय मी तिथं आता सगळं गड किल्ला बघून झालेला आहे आणि चहा प्यायचं जरा फ्रेश व्हायचं मी निघायचं प्लॅन चालू 12 वाजेपर्यंत पोहोचणार बॅटरी चार्जिंग होईल नाही हा व्हिडिओ इथंपर्यंतच होऊ शकतो इथंपर्यंत होईल असं मला वाटतंय कारण मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही आणि चार्जिंग मी केलेलं नाही पॉवर बँक तरी 10-15% होईल आता चार्जिंग बॅकअपला पाहिजे आता हा व्हिडिओ इथंपर्यंत असेल आणि रात्रीचं काय मोठं ब्लॉग दाखवणार नाही म्हणजे दिसणार पण हा व्हिडिओ इथंपर्यंत असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा